ख्रिश्चन समाजाला दफनभूमीसाठी जागा मिळावी अशी मागणी समाज बांधवांकडून होतीये। त्यासाठी वारंवार आंदोलनही होतात। दरम्यान दफनभूमीसाठी जागा देण्याच्या मागणीकडे जिल्हा प्रशासनानेही दुर्लक्ष केल्याचा आरोप ख्रिश्चन समाजाकडून होतोय। या पार्श्वभूमीवर आज ख्रिश्चन समाजातील विवेक भालेराव यांनी आपल्या बहिणीचा मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणला। दरम्यान पोलिसांनी भालेराव यांच्यासह कार्यकर्त्यांची समजूत घातली आणि मृतदेह दफनभूमीत नेण्यात आला। या प्रकारामुळे काही काळ गोंधळ माजला होता। कोल्हापूर शहरात ख्रिश्चन समाजाच्या मोजक्याच दफनभूमी आहेत। त्यामुळे प्रस्थापित ख्रिश्चन दफनभूमीत मृतदेह दफन करण्यासाठी जागा दिली जात नाही। दुसरीकडे ख्रिश्चन समाजाच्या कोल्हापूर शहरात शेकडो एकर जागा असतानाही या जागांचे विश्वस्त दफनभूमीसाठी त्यातील जागा देत नाहीत। त्यामुळे शासनाने या समाजाला दफनभूमीसाठी जागा द्यावी अशी मागणी समाज बांधवांमधून होत आहे। वारंवार मागणी करूनही शासनाने त्याकडे दुर्लक्ष केलंय। दरम्यान या समाजातील विवेक भालेराव यांच्या बहिणीचा सोमवारी रात्री मृत्यू झाला, पण समाजाच्या प्रस्थापित दफनभूमीत अंत्यविधीसाठी जागा दिली नाही। त्यामुळे भालेराव यांनी आपल्या बहिणीचा मृतदेह टेम्पोतून थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर आणला। ख्रिश्चन समाजाला दफनभूमीसाठी जागा द्यावी अशी मागणी भालेराव यांनी केली। ख्रिश्चन समाजाच्या जागा असून सुद्धा प्रशासन आम्हाला काही कुठलीही जागा देणार आणि महत्त्वाचं काय की गेले कित्येक वर्ष या जागेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह कोणी करू शकत नाहीत। या दफनभूमीच्या जागेचा प्रॉब्लेम कोणी सॉल्व्ह करू शकत नाहीत। महानगरपालिकेजवळ आम्ही 4 दिवस उपोषण केलं, पण त्याची दखल कोणी घेतली नाही। आणि आता आम्ही कलेक्टर ऑफिसला आलोय, तिथेही दखल घेतली नाही। आमच्यावरच कारवाई केली चालल्या, प्रेत असताना सुद्धा कारवाई केली चालल्या आमच्यावर। मग आम्ही काय करू सांगा। दरम्यान पोलिसांनी विवेक भालेराव यांची भेट घेऊन लवकरच जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्याचं आश्वासन दिल्यानं मृतदेह दफनभूमीत नेण्यात आला। या प्रकारामुळे काही काळ गोंधळ उडाला होता।